कोल्हापूर म्हटलं की विषयच हार्ड असतो. नादखुळे कोल्हापूरकर काय करतील याचा काही नेम सांगता येत नाही. मग यात कोल्हापूरचे मंत्री तरी मागे कसे राहतील? आता कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांचाच विषय बघा. मुश्रीफ गेले आहेत सुट्टीवर, मात्र त्यांनी अर्ज मंजूर करून घेतलाय कोल्हापूरकरांकडून. कोल्हापूर लोकसभेचं मतदान पार पडलं तेव्हा नेते मंडळी सुट्टीच्या मूडमध्ये दिसतायत. आता हसन मुश्रीफही सुट्टीवर जाणार आहेत. मुश्रीफ चालले आहेत स्पेन आणि इटलीच्या दौऱ्यावर. एकटे दुकटे नाही तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व संचालकांना घेऊन. आता मुश्रीफांचा हा इटली स्पेनचा दौरा आहे 14 दिवसांचा. मग या फॉरेन टूर साठी रजा मिळावी असा अर्ज मुश्रीफांनी केला. तो केलाय आपल्या मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या कोल्हापूरकरांकडे. तशा आशयाचा फलकच मुश्रीफांच्या कागलमध्ये घराबाहेर लावण्यात आलाय. चार जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळेस पंतप्रधान निश्चित होतील याची खात्री व्यक्त केलेली आहे. येणारा महिनाभर संपूर्ण देशभरात आचारसंहिता सुरू असल्यामुळे या कालावधीमध्ये मतदारसंघ, जिल्हा, राज्य आणि मंत्रालयामध्ये व्यक्तिगत आणि विकासाची कामं होत नाहीत. म्हणून KDCC बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली आणि स्पेनचा प्रदेश दौरा आयोजित केला आहे. मला 14 दिवसांची रजा आपण मंजूर केली त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. उन्हाळा प्रचंड आहे तरी सर्वांनी आपली काळजी घ्यावी. आपला विश्वासू हसन मुश्रीफ. फॉरेन टूरवर जात असलो तरी मोबाईल सुरू राहणार अशीही सूचना मुश्रीफांनी फलकावर लिहिली आहे. कोल्हापूरचं मतदान होऊन दिवसही उलटत नाहीत. तोच कोल्हापूरकरांकडे मुश्रीफांनी केलेली रजेची ही विनंती आणि रजा मंजूर केल्याचा घराबाहेरचा बोर्ड कोल्हापुरातच नाही तर राज्यातही चर्चेचा विषय ठरतोय. मिथुन राजाध्यक्ष, झी 24 तास, कोल्हापूर.